Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सगळ्यांना एक शुभ सकाळ, सुंदर अशी शुभ सकाळ. I hope all are doing fine here. माझी अशी आशा आहे की आज सकाळी सगळ्यांचं चांगलंच चाललेलं असेल. Amen. At least. शनिवारचे लोक कधी कधी चांगला प्रतिसाद देतात. I don't know what's wrong. तुम्ही बिलीवर आहात ना? Today. थोडा आमेन वगैरे म्हणा. Amen. Yes, that's good. Is God dead? No, 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 no. God is not dead. Today we have a family who have lost their precious one. आज आपल्याकडे एक परिवार आहे ज्यांचं कोणीतरी आप्तजन प्रभूकडे राहायला गेलाय. We know this family, Jaya Palgadmal. आणि हा परिवार खूप वर्षांपासून मला ठाऊक आहे आणि ज्या आंटी प्रभूकडे राहायला गेल्या आहेत त्यांचं नाव जया पलघडमल आहे. And if I'm not mistaken, her son was taking a church in a village. आणि माझी जर चूक होत नसेल तर विजय विजय. एकेकाळी गावात चर्च घ्यायचा आणि ही इज नो मोर. Yes, he also went to be with the Lord. विजय सुद्धा प्रभूकडे राहायला निघून गेला फार पूर्वी. Amen. So I thank God because daughter is there, the father मनीषा is मनीषा इज देअर. पलघडमल अंकल आहेत, मनीषा आहे, विकी आहे. हा परिवार खूप वर्ष माझ्या सोबत आहे. here. Praise God. 30-35 वर्ष, जेवढे वर्ष आम्ही सेवेत आहे तेवढे वर्ष हे लोक आहेत. I'll meet them after the service. तर सभा संपल्यानंतर त्यांना जरूर भेटाल. Amen. Praise Amen. God. देवाला धन्यवाद. We'll look to the word of God. आता प्रभूच्या वचनाकडे आपण बघूया. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. You are called to encourage others. इतर लोकांना प्रोत्साहन द्यायला तुम्हाला बोलावलंय. You are called to encourage others. इतर लोकांना प्रोत्साहन द्यायला तुम्हाला बोलावलंय. We'll open our Bibles to Joshua chapter 14 verses 7 to 8. यहोशुआचा 14वा अध्याय आणि त्यातील 7 आणि 8. 40 years old was I when Moses, the servant of the Lord, sent me from Kadesh Barnea to spy out the land, and I brought him word again as it was in my heart. Nevertheless, my brethren that went up with me made the heart of the people melt. यहोशुआ याचा 14वा अध्याय 7 आणि 8 वचन. यहोवाचा सेवक मोशे याने मला कादेश बर्न्याहून देश हेरायला पाठवले. तेव्हा मी 40 वर्षाचा होतो आणि माझ्या हृदयात जशी गोष्ट होती तशी मी त्याच्याजवळ परत आणली. तथापि माझे भाऊ जे माझ्या बरोबर वर गेले त्यांनी लोकांचे हृदय गळेल असे केले. Praise God. आमेन. You know, 10 of the 12 leaders were sent to spy on the promised land. 12 पैकी 10 पुढाऱ्यांना अभिवचन दत्त देश हेरायला पाठवलं. And they came back with a very discouraging report. आणि ते परत आले फार नाराज वाटेल आणि एखादा माणूस गळून जाईल असा रिपोर्ट घेऊन आले. And God had told them previously आणि देव तर खरं म्हटलं तर त्यांना अगोदरच बोलला होता that the promised land was theirs. की अभिवचन दत्त देश त्यांचाच आहे. I have already given it to you. आणि हा अभिवचन दत्त देश मी तुम्हाला दिलाय असं देव त्यांना अगोदरच बोलला And so होता. now they went to spy the land, आता हे गेले तो देश हेरायला बघायला and they brought a huge cluster of grapes. आणि द्राक्षाचा एक मोठा घड घेऊन आले. You know, when you go to the market to buy grapes, आपण बाजारात समजा द्राक्ष विकत घ्यायला गेलो you can hold it in one hand, you can put it in a small paper bag and get it home. तर एका हातात आपल्या ती द्राक्ष बसतात आणि एखाद्या छोट्या कागदी पिशवीत टाकून पण ती मावतात. But this one cluster of grape was so heavy that 2 people put it on a pole and carried it पण back. हा द्राक्षाचा घड तिथला इतका जड होता की एका काठीवरती दोघांना मिळून तो उचलून आणावा लागला. Okay. आमेन. That means there was huge blessing there. याचा अर्थ तिथे खूप मोठा आशीर्वाद होता. But पण these leaders of the tribes, हे जे कुळांचे पुढारी तिथे गेले ना, they refused to share the good news. जे नेते तिथे गेले हेरायला, त्यांनी सुवार्ता सांगितलीच नाही काही. Instead of sharing about the abundance and the plenty, म्हणजे चांगली बातमी काही घेऊनच आले नाहीत. तिथे जे काही भरपुरी आहे त्याच्याविषयी येऊन सांगायच्या ऐवजी they rather spoke about the huge giants. तर मोठे मोठे राक्षसी लोक तिथे आहेत, आपल्याकडनं तो होणार नाही बाबा, वो लोग तो ठीक ही नहीं, वो लोग तो ऐसे ही है.
They only saw the huge giants, they didn't see the huge cluster of grapes. मोठे मोठे राक्षसी लोक दिसले आणि द्राक्षाचे घड मोठे मोठे दिसले नाही का रे? Sometimes our focus is on the wrong things. कधी कधी आपलं लक्ष सुद्धा चुकीच्या गोष्टींवरतीच असतं. The devil always shows us Goliath instead of showing us David. आणि सैतान नेहमी आपल्याला गोलायतच दाखवतो, दावीद दाखवायच्या ऐवजी, आणि आपणही गोलायतच बघतो दावीद बघायच्या ऐवजी. Many times you need to see David. अनेक वेळा आपण दाविदाकडे पाहायला We पाहिजे need to learn from David. आणि दाविदाकडून शिकायला पाहिजे. But we are learning from Goliath. पण आपण गोलायतकडून शिकतो. So their interest was तर त्यांच्यातला इंटरेस्ट आणि उत्सुकता अशी होती, that there were giants in the land. ते नेते तिथे हेरून आले आणि म्हणाले की तिथे राक्षसी मोठे मोठे लोक आहेत And the city walls were thick and impregnable. आणि नगराचे कोट सुद्धा फार जाड आहेत, आपल्याला काही तिथे जायला होणार नाहीये, आपण नाही घेऊ शकत. And they said they will just eat us like bread. आणि ते म्हणाले की नाही, आपल्याला भाकरीसारखं चुरून खाऊन टाकतील ते लोक. Just stop and think over it. तुम्ही जरा थांबून या गोष्टीचा विचार करा. They said this inhabitants will eat us all up. ते म्हणाले तिथे वस्ती करणारे लोक आपल्याला सगळ्यांना चुरून खाऊन टाकतील. Say, that shows what kind of negativity they were living. म्हणजे त्याच्यावरनं कळून येतं की किती नकारात्मक वातावरणात हे सगळे लीडर जगत होते. And if they said the inhabitants are going to eat them up, how come then they came out with a cluster of grapes? आणि ते जर असं म्हणतायत की तिथे वस्ती करणारे लोक, तिथले नागरिक आपल्याला खाऊन टाकतील, तर मग तुम्ही लीडर लोक हेरायला गेला होता, तुम्ही जिवंत कसे परत आला? Say, that itself is a miracle. हाच एक चमत्कार आहे म्हणायचं ना. मग तुम्ही जिवंत शाबूत परत आलाय ना. See, they said the inhabitants will eat us up. ते काय म्हणाले, त्या नगरातले जे कोणी आहेत तिथे वस्ती करणारे आपल्याला खाऊन टाकतील. But if they didn't eat you all up, पण तुम्हाला जर त्यांनी खाऊन टाकलेलं नाहीये, that itself shows तर त्याच्यावरनं दिसतं ना somewhere God is in it. कुठेतरी देव या सगळ्यामध्ये आहे, कळत नाही का? Amen. आमेन. What a evil report. काय वाईट असा सगळा रिपोर्ट आणि वृत्तांत It's घेऊन not a हे leader आले. negative report, it's an evil report. नकारात्मक रिपोर्ट पण म्हणणार नाही मी त्याला, सगळा वाईट दुष्ट रिपोर्ट घेऊन आले ते. As leaders, मी काय म्हणतो, एक लीडर या नात्याने we carry heavy responsibility. आपल्यावर फार जबाबदारी नाही, फार जड जबाबदारी आहे. What we speak, आपण जे काही बोलतो it carries forth in the congregation. ते सगळं खाली लोक समुदायात जातं बरं का. As you believe, they shall believe. जसं लीडरचा विश्वास असेल तसं खालचे लोक विश्वास ठेवायला लागतात. Our job is आपलं काम आहे that we need to encourage the people. आपण लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. Say, those people that God brings our way, we need to encourage ज्या them. माणसांना देव आपल्या मार्गात समोर आणतो त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचं. टेन्शन ऑलरेडी त्यांना आहे. Say, God is bringing people to you that you may encourage them on behalf of God. देव अशासाठी लोकांना तुझ्या समोर आणत आहे की देवाच्या वतीनं त्या लोकांना तू प्रोत्साहन द्यायचं Say, आहे. that's why God comes to you म्हणून closer. देव तुझ्या जवळ येतोय की तू हे काम करावं. He has come to you closer as a leader. म्हणून देव लीडर या नात्याने तुझ्या जवळ आलाय किंवा येतोय. God is bringing people who are daring, visionary, dynamic and powerful and देव bold. अशा लोकांना पुढे आणतो की जे धाडसी आहेत, हिम्मतवान आहेत, सामर्थ्यवान आहेत, काहीतरी करायची धगस ज्यांच्यात आहेत, जे लेंगे पिंगे ढिल्ले पिल्ले नाही आहेत. Somebody who is ready to even dare the Goliath. असे कोणीतरी की जे गोलात समोर पण जायला तयार होतील की मी जातो. In मी our करतो. day also we have Goliaths. गोलात आपल्या काळामध्ये पण आहे ना. And God wants somebody who will dare to challenge the Goliath. आणि देवाची इच्छा आहे की असं कोणीतरी आलं पाहिजे की त्या गोलायतला सुद्धा आव्हान टाकेल. कारण या काळात सुद्धा आपले प्रत्येकाचे काही ना काही गोलायत आहेत. It's not just like Saul and the army sitting there with all the armor and doing nothing. आणि असं नाही की शौल आणि शौलाचं संपूर्ण सैन्य, सगळी शस्त्र सामग्री येऊन तिथे बसलेले आहेत आणि करतात काय काय नाही. कोण तर म्हणे सैन्य लढाईचं त्यांचं काम केलं काय नाही. What is the use of that armor? काय फायदा आहे त्या सैन्याचा? What is the use of that weapon? काय फायदा आहे त्या शस्त्र सामग्रीचा? एक हत्यार वापरलं नाही. See, the Bible is the weapon. बायबल आपलं एक शस्त्र आहे. And what are we doing with it? ते शस्त्र हातात घेऊन काय करताय? We must be ready आपण तयार पाहिजे की नाही? to hold them in our hands. आपण आपल्या हातामध्ये ती शस्त्र धरून तयार पाहिजे की नाही? Shake the people up. आपण लोकांना हदरवायचं, लोकांना Encourage the people. आपण लोकांना प्रोत्साहन द्यायचं की असं नाही, असं करा, काही होत नाही, हिम्मत बांधा, थोडी उठा. Never scare the people. लोकांमध्ये कधी भीती घालायची नाही. Already the TV channels are producing all negative reports. ऑलरेडी टीव्ही चॅनल्स वरती बातम्यांमध्ये म्हणा किंवा इतर चॅनल्सवर सुद्धा किती लोकांमध्ये भीती घालतात. Now, if you also give that negative report, what's आणि the तुम्ही difference लोकं between सुद्धा us and the, चर्चमध्ये- and the TV news? तुम्ही लोक सुद्धा चर्चमध्ये नकारात्मक असे वृत्तांत, नकारात्मक अशा सगळ्या बातम्या त्यांना सांगायला लागल्या
तर काय फरक आहे त्यांच्यात आणि तुमच्यात आणि आपल्यात? Let us not be leaders who make the hearts of the people melt. नको ना, असे लीडर बनवू नका की जे आम जनतेच्या हृदयांना पार वितळवून गळवून आणि पार खलास करून सोडतात. Be an instrument in the hands of God देवाच्या हातातली एक वाहिनी, एक वाद्य बन that only encourages the people. की जे फक्त लोकांना प्रोत्साहन देतं की कुछ नहीं होता बेटा, प्रभु अपने साथ है, करते रहे, आगे जा, हम भी है, प्रभु भी है, चल तू कर. Especially in the times of discouragement. आणि खास करून जी नाराजीची वेळ असते, निराशतेची वेळ असते, Encourage them. त्याला लोकांना प्रोत्साहन द्या ना. Don't worry. काळजी करू God नको. is with you. देव तुझ्या सोबत Heaven आहे. backs you. स्वर्गाचा तुला पाठिंबा Bible आहे. backs you. बायबलचा तुला Angels पाठिंबा आहे. back you. देवदूतांचा तुला We पाठिंबा are आहे. there. आम्ही The तुझ्या church सोबत is आहे. there. चर्च Believers तुझ्या are सोबत there. आहे. बिलीवर लोक तुझ्या सोबत आहेत. असं सांगा बोला ना. Amen. And so if you are a leader, आणि तुम्ही समजा लीडर आहात, your primary assignment is to encourage those people whom you are तर leading. प्राधान्याने तुमचं काम हेच आहे की जे लोक देवाने तुमच्या हाताखाली दिलेले आहेत त्या लोकांना तुम्ही लीड करायचं, त्या लोकांना तुम्ही चालवायचं आहे. Amen. Amen. You go in front तुम्ही पुढे जायचं and they will follow you. आणि ती माणसं तुमच्या मागे चालतील. Even when you are fearful, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला भीती सुद्धा वाटते ना, you need to wipe your eyes, तुम्ही स्वतः आपले अश्रू पुसून टाकायचे pull your shoulders back, आणि आपल्या बाया तयार करायच्या, put your chest up, आपली छाती अशी Take the बाहेर name of काढायची, Jesus. येशूचं नाव घ्यायचं and encourage the आणि people. लोकांना प्रोत्साहन द्याय. आपली अस्व कुणाला दाखवायची नाही. Amen. Don't आपल्याला stoop काय low. होतंय, इतकं खाली झुकू नका. That is what the leaders are called to do. लीडर्सना हे करायला बोलवलंय की आम जनतेला, तुझ्या मागे चालणाऱ्या लोकांना जरा प्रोत्साहन दे, त्यांची गळालेली अवसानं परत आण. And sometimes it happens आणि कधी कधी असं होतं ना, because कारण की we don't encourage ourselves first. कधी कधी असं का होतं, कारण आपण स्वतःला एक तर प्रोत्साहन देत नाही, We don't encourage ourselves in the Lord. आपण प्रभूमध्ये स्वतःला प्रोत्साहन देत नाही, आपण स्वतः ढेपाळल्यासारखे डोक्याला हात And so मारून we बसतो. cannot encourage anybody. तर आपण दुसऱ्यांना काय प्रोत्साहन देणार आहे? The more you are encouraged of God, जेवढं देवाकडनं तू स्वतः प्रोत्साहन घेशील, the better encourager you shall be. तेवढं जास्त तुला दुसऱ्यांना प्रोत्साहन देता येईल. Never encourage anybody unless you are encouraged of God. जर स्वतः तू देवाकडनं प्रोत्साहन घेत नाही ना, तर दुसऱ्यांना प्रोत्साहन द्यायला जाऊ नको, कारण दिलं तरी काय होणार नाही. Because vanity is vanity. कारण व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे, And सगळं व्यर्थ vanity आहे. is giving vanity. व्यर्थता व्यर्थतेला व्यर्थता देत आहे. Paul says पौल म्हणाला in 2 Corinthians 1, 3 and 4, 2 करिंथ 1, 3 आणि 4. Blessed be God, even the Father of our Lord Jesus Christ, the Father of mercies and the God of all comforts, who comforts us in all our tribulation, that we may be able to comfort them which are in any trouble by the comfort wherewith we ourselves are comforted of God. 2 करिंथ पहिला अध्याय 3 आणि 4 वचन सगळ्यांनी काढा, बायबल उघडा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, जो कळवळ्यांचा बाप व सर्व सांत्वनाचा देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, यासाठी की ज्या सांत्वनाने आम्ही स्वतः देवाकडून सांत्वन पावतो, त्या सांत्वनाकडून आम्ही जे कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. See, people don't read the word, people don't pray, and they want to comfort the whole world. पण लोक काय करतात, वचन वाचत नाहीत, प्रार्थना करत नाहीत आणि त्यांना जाऊन अख्ख्या जगाला सांत्वन द्यायची इच्छा होते. ते सांत्वन काम करत नाही It बेटा. doesn't work that way. असं होत नाही, ही रीत नाहीये. David encouraged himself in the Lord. दाविदाने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहन दिलं. You know the story in 1 Samuel 30 verse 6. 1 शमूएल 30वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन, तिथली Because- कहाणी तुम्हाला माहित असेल. Because he knew कारण त्याला ठाऊक होतं he had to lead the people, त्याला लोकांना चालवायचं आहे. and for him to lead the people, आणि त्यांनी लोकांना चालवायला firstly he needs to encourage himself in the Lord. पहिलं त्याने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहित करून घ्यावं लागणार आहे. And so when he encouraged himself in the Lord, आणि म्हणून जेव्हा दाविदाने प्रथम स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहित केलं, he could encourage his friends. त्याच्यानंतर तो त्याच्या मित्राला प्रोत्साहन देऊ शकला. That's why a pastor or a leader must first learn to encourage himself. आणि म्हणून जे कोणी पास्टर आहे, जे कोणी लीडर आहे, त्यांनी स्वतःला पहिलं प्रभू प्रोत्साहन द्यायला शिका, So that he will be able to encourage others. अशासाठी की मग तुम्हाला इतरांना प्रोत्साहन देता येईल. Your word is your fortune. तुझा शब्द तुझं भविष्य आहे. Your word is not a misfortune. Your word is a fortune. तुझा शब्द तुझं दुर्भाग्य नाही,
तुझा शब्द तुझं सौभाग्य आहे. And if you want your word to be effective, आणि तुझी जर इच्छा असेल की तुझा शब्द सामर्थ्यवान आणि प्रभावशाली असावा, you have to often go to God to get encouraged yourself. तर तुला सारखं सारखं स्वतःला प्रोत्साहित करून घ्यायला देवाकडे जावं लागेल. देर इज नो अदर ऑप्शन. And then, मग when you are encouraged of God, जेव्हा देव तुला प्रोत्साहन देईल, your word will be in a better position to encourage anybody. त्याच्यानंतर तू बोलायला लागला तर त्या शब्दांमध्ये एक वजन राहतं आणि ते शब्द दुसऱ्यांना चांगल्या रीतीनं प्रोत्साहन देऊ शकतात. Then your word becomes a fortune. आणि मग तुझा शब्द सौभाग्य बनतो. Praise God. कंगाल कंगालांना काही देऊ शकत नाही. प्रभूने स्वतः भरा, मग प्रभू वाटा. Amen. Amen. Everyone needs to encourage one another. सगळ्यांनी प्रत्येकाने एकमेकांना प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. Yes. Each one of us. प्रत्येकाने एकमेकांना इथे आपण प्रोत्साहन Yes, द्यायचं. there are times when a man of God encourages हा, you. कधी कधी देवाचे सेवक पण आपल्याला तुम्हाला प्रोत्साहन देतात. There are other times, इतर वेळेला, in fact, most of the times, जास्तीत जास्त वेळेला you need to encourage one another. तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. Are you getting me? कळतंय का मी That काय is our म्हणतोय? job. That is our duty. ते आपलं काम आहे, ते आपलं आद्य कर्तव्य आहे. Till the very end of our life, we need to be encouraging one another. आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत आपण एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. We are all going through trials. आपण सगळे संकटातनं जातोय. Nobody is just lying on a flowery bed. कोणी असं नाहीये की अगदी फुलांच्या शय्येवर झोपून आहे. त्रास सगळ्यांना आहे Everyone has his lot of trouble. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्रासांचा वाटा आहेच And there आहे. might be seasonal trouble. आणि काही ऋतूला धरून त्रास असतात जे Maybe काही, this season is not your trouble. आणि हा ऋतू कदाचित तुझ्या त्रासांचा नसेल, You can be a comfort to पण others. तू या ऋतूमध्ये मग दुसऱ्यांना सांत्वन द्यायचे त्रासात न चालले आहे. Because your season also will come. कारण तुझाही ऋतू त्रासांचा येणारच आहे, And कारण ते somebody बांधलेलं आहे. has to come to comfort you. आणि मग कोणीतरी त्यावेळेला तुला सांत्वन द्यायला यायला हवंय. Amen. आमेन. And so this is the day of encouragement. तर हा सांत्वन द्यायचा, प्रोत्साहन द्यायचा दिवस आहे. Today is the day of encouragement. आजचा दिवस प्रभूमध्ये प्रोत्साहन द्यायचा दिवस आहे. This is the time of encouragement. प्रोत्साहन द्यायची वेळ आहे. हिम्मत ना छोडो, हिम्मत ना छोडो. When there is encouragement, आणि प्रोत्साहन दिलं गेलं ना, when there is a spirit of आणि encouragement, प्रोत्साहनाचा आत्मा उतरला ना, when there is an atmosphere of एक encouragement, वातावरण प्रोत्साहनाचं निर्माण झालं ना, God moves in की that place. देव तिथे कार्य करायला लागतो. Because कारण encouragement proves that you have faith in God. प्रोत्साहन साबित करतं की तुझ्याकडे देवावरचा विश्वास आहे. Unless you are a believer, you cannot encourage anybody. आणि एक तर जोर तुम्ही फार स्ट्रॉंग बिलीव्हर नाही, तोवर तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकणार नाही. Unless you have faith, you cannot encourage जोर anybody. तुझ्यामध्ये देवावरचा खंबीर विश्वास नाही, तू कोणालाही प्रोत्साहन देऊ शकणार नाही. Unless you know God, you cannot encourage anybody. जोवर तुला चांगल्या रीतीनं देव कळत नाही, तू कोणालाही प्रोत्साहन देऊ शकणार नाही. And we are all believers this morning. आणि म्हणे आज सकाळी आपण सगळे बिलीव्हर आहोत. So we have to flood this place with the encouragement. मग या जागेला, या मंदिराला देवाच्या प्रोत्साहनाने आज आपण भरून टाकायला And पाहिजे. God will move. आणि देव फिरेल, कार्य And He करेल, will solve our आणि problems. आपल्या समस्या देव सोडवेल. Praise कसं God. अवसान गळाल्यासारखं, ढेपाळल्यासारखं, आशा नसल्यासारखं, आता तर गेलो, असं नाही होत. Sometimes कधी कधी it is little hard to encourage oneself. कधी कधी स्वतःला प्रोत्साहित करून घेणं अवघड असतं. And at such times, अशा वेळेला you have to look for somebody who can encourage you. शोध ना कुणाला तरी की जे तुला प्रोत्साहन देतील. Because कारण encouragement will always exalt God. प्रोत्साहन नेहमी देवाला उन्नती आणि देवाला गौरव देतं. Try to understand this. सगळ्यांनी आता शांतपणे माझं ऐका. Encouragement will exalt God. प्रोत्साहन देवाला गौरव देतं, देवाला उंच करतं. Encouragement shows the faith in God. प्रोत्साहन देवावरचा विश्वास दाखवतं. Encouragement shows that you have the living God with you. प्रोत्साहन हे दाखवतं की तुझ्या सोबतीला जिवंत देव आहे. Encouragement will always speak positive words. आणि प्रोत्साहन नेहमी सकारात्मक शब्द बोलतं. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Encouragement cannot speak discouragement. प्रोत्साहन कधीही नाराजीचे शब्द बोलत नाही. Same as discouragement cannot speak जसं encouragement. नाराजीचे शब्द कधीही प्रोत्साहन बोलू शकत नाही. Encouragement will always speak encouraging प्रोत्साहन words. नेहमी प्रोत्साहन देणारे शब्दच बोलणार. Amen? Amen. You know what God told the children of Israel? देव इस्रायली मुलांना काय म्हणाला ठाऊक आहे? When he heard discouraging words, जेव्हा त्याने नाराजीचे शब्द ऐकले, God said देव म्हणाला, in Numbers 14 verse 28, गणना 14वा अध्याय त्यातलं 28व वचन, say unto them, as truly as I live, says the Lord, as you have spoken in my ears, so will I do to you. गणना 14वा अध्याय त्यातलं 28व वचन, त्यांना सांग, यहोवा म्हणतो, मी जिवंत आहे, जसे तुम्ही माझ्या कानात बोलला
तसे मी तुम्हाला करीन. Say, did you see what kind of leaders the tribes had? म्हणजे त्या कुळांकडे कुठल्या पद्धतीचे नेते होते लक्षात येत आहे? What kind of leaders do you have over your head? तुमच्या डोक्यावरती कुठल्या पद्धतीचे लीडर आहे तो? It's very important. फार महत्वाचं असतं तुझ्या डोक्यावरचा लीडर कोण आहे, काय आहे, कसा आहे. Because what the leader speaks, कारण लीडर जे बोलतो ना, God will take those exact words and apply it to them. देव बरोबर त्या शब्दांना घेतो आणि त्यांच्या सोबत तेच शब्द वापरतो. Have you seen how important your words are? मग कळतंय का की तुझे शब्द किती महत्वाचे आहेत? कारण की तू जे काही बोलणार आहे ते पहिलं तुला लागू पाडलं जाईल. God said, ते बोललाय, I am going to take their language, their words, their fear and apply it to the whole tribe. त्यांचे शब्द मी घेणार आहे आणि संपूर्ण कुळाला लागू पाडणार आहे. Let us read it once again परत एकदा वाचूया. for a stronger application. परत एकदा जरा नीट कळावं म्हणून वाचू. Say unto them, says the Lord, यहोवा म्हणाला त्यांना सांग, as truly as I live, मी जिवंत आहे as you have spoken in my ears, आणि जसं तुम्ही माझ्या कानात बोललेले आहे so will I do to you. तसंच मी तुम्हाला करणार आहे. If you say, जर तुम्ही म्हणालात, Lord, प्रभू what kind of a wilderness you have brought us in? कुठल्या पद्धतीच्या रानात तू आम्हाला आणलंयस? Did you bring us in the wilderness to kill तू us? काय रानामध्ये आम्हाला ठार मारायला आणलं का? God says, ते म्हणतो, I will take the exact words that you have spoken and I will apply it to you now. जे शब्द तू बोललाय तेच शब्द मी घेणार आणि तुला ते मी लागू पाडणार, वापरणार. Say, God said, ते बोलला, be sure what you spoke of me, the very things I will do unto you. माझ्याविषयीनं तुम्ही जे काही बोललेले आहात ना, अगदी खात्रीपूर्वक रीतीनं मी तसंच करणार आहे. You said I cannot help you. तू म्हणाला ना की मी तुम्हाला मदत नाही करू शकत. Okay, I will not help you. ठीक आहे, मी मदत करणारच नाही Your तुम्हाला. same words I will apply to you. तुझे शब्द मी तुला वापरणार आहे. तू कुजबुजत होता की देव मला मदत करत नाही, करू शकत नाही, करणार नाही. ठीक आहे, मी तुला मदत Say, करणारच. that is how you spoke of me. कारण माझ्याविषयी तू असंच बोलला होता. If you speak negative of me, says the Lord, ते बोलतोय, जर तू माझ्याविषयी नकारात्मक बोलला, I will take those negative words you spoke to me and apply it to your life. मी तेच नकारात्मक शब्द माझ्याशी तू बोललेले घेणार आणि तुझ्या जीवनात वापरणार. That is what you think of me. असा विचार आहे तुझा माझ्याविषयीनं की मी असा देव आहे. Then I will apply it to you. ठीक आहे, मी तुझे शब्द घेतो आणि वापरतो. नाही Because ना? as you think of me, so I shall be to you. कारण जसं तुझा माझ्याविषयीचा विचार असणार आहे तसंच मी तुझ्याशी वागणार आहे असं देव सांगत आहे. As you think of me, so will I act. जसं तू माझ्याविषयी विचार करणार तसंच मी कृती करणार असं देव सांगतोय. If you say जर तू म्हटला that God has sent us into this की wilderness देवाने या रानात आपल्याला पाठवलंय to let us die, आणि या रानामध्ये कशाला देव आपल्याला घेऊन आला, मरायला का? मिस्र देशातच ठीक होतो. I will see that you surely die in the मग wilderness. नक्की मी तुला रानातच ठार मारणार आहे आता. And surely they did die. आणि नक्की ते मेलेच त्या रानामध्ये. None of them entered the promised आणि land. त्यांच्यातलं कुणी अभिवचन दत्त देशात गेलं नाही. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? हे जे आहे Your ना, words are very important. हे छोटं आहे पण यातले शब्द फार महत्वाचे आहेत. Say, because you lack the understanding of कारण God. काय होतं माहितीये, तुम्हाला देवाची समजूतच कमी पडते. That's what God told Job's 3 friends असं देव इयोबाच्या 3 मित्रांनाही बोलला. in Job 42. इयोब 42 अध्याय. What did he say? काय म्हणाला? You did not speak correctly of me. तुम्ही लोक माझ्याविषयी बरोबर बोलला नाहीये. You didn't speak correctly of me to Job. देव त्या 3 मित्रांना म्हणाला, अरे तुम्ही योबाचे जिगरी दोस्त, पण तुम्ही माझ्याविषयी योबाला नीट बोलला नाही. Praise God. Amen. I'm speaking correctly of my God to you this पण morning. आज सकाळी मी मात्र तुमच्याशी माझ्या देवाविषयी बरोबर आणि अचूक बोलत आहे. I'm speaking correctly of my God to you. माझ्या देवाविषयी मी तुम्हा लोकांना मात्र आज सकाळी अचूक बरोबर जे आहे ते सांगत आहे. I'm proclaiming the power of God in the midst of you this morning. आज सकाळी तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य मी घोषित करत आहे. I'm proclaiming the greatness of my God this morning to माझ्या you. देवाची थोरवी आज तुमच्यामध्ये मी घोषित करत आहे. You know, God is now listening now. आता देव सध्या ऐकतोय. You know, He's listening what Pastor Peter is saying. देव ऐकतोय की हे पास्टर पीटर काय बोलताय. Oh, He's speaking positive things. की पास्टर पीटर सकारात्मक बोलतायत. Let me go to Vineyard Workers Church and आता bless मला them. विनयार्ड मध्ये जाऊ दे आणि त्यांना आशीर्वाद देऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. I'm charging up the atmosphere in the encouragement. मी वातावरण जे आहे ना ते प्रोत्साहन देऊन चार्ज करतोय. I want to charge you up. कारण मला तुम्हा लोकांमध्ये ती आग लावायची आहे. I'm speaking greatness of my God to you. माझ्या देवाची थोरवी मी तुम्हा लोकांना सांगत आहे की हाऊ ग्रेट माय गॉड इज. I'm building up the atmosphere of encouragement
in this temple of आणि God. या देवाच्या मंदिरामध्ये प्रोत्साहनाचं वातावरण मी निर्माण करतोय. Right now, in the name of Jesus, आता या वेळेला येशूंच्या नावात I am speaking on behalf of my माझ्या God. देवाच्या वतीनं मी तुझ्याशी बोलतोय. I am putting a very correct picture of my God. माझ्या देवाचं अचूक चित्र मी तुझ्या समोर देत आहे की माझा देव असा आहे. Praise God. Amen. Because God is going to take the very words that I speak and apply it to you. कारण जे शब्द मी बोलतोय ना ते शब्द उचलून देव तुमच्या जीवनात वापरणार आहे. Under what kind of anointing are you seated? कुठल्या पद्धतीच्या अभिषेकाखाली बसलाय रे तू? Under what kind of preacher are you seated? कुठल्या पद्धतीच्या प्रीचरचं प्रीचिंग ऐकतो रे तू? Is it a discouraging preacher trying to encourage you? नाराज करणारे प्रीचर तुला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतायत? Or an encouraged preacher by God is encouraging की you? प्रोत्साहन पावलेले प्रीचर देवाकडनं तुला त्यांच्याद्वारे प्रोत्साहन देतात? स्टडी. Praise God. अभ्यास I कर. met God in the morning. सकाळी मी देवाला भेटलोय. Got encouragement for myself. देवाकडनं मी स्वतः पहिलं प्रोत्साहन घेतलंय. Now I'm building up the atmosphere of encouragement in the church. आणि आता चर्च मध्ये ते वातावरण मी वाढवतोय की प्रोत्साहन घ्या, प्रोत्साहित व्हा. In the name of Jesus, येशूंच्या नावात I'm declaring my God माझ्या देवाला मी घोषित that He करतोय. can do everything. माझा देव सगळं काही करू शकतो. My God shall supply all your needs. माझा देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. My God shall bless you. माझा देव तुम्हाला आशीर्वाद My देईल. God shall heal you. माझा देव तुला आरोग्य देईल. My God is powerful. माझा देव सामर्थ्य My God will lift you up from माझा the देव dungeon. तुला उचलेल दलदलीत. My God will heal you this morning. माझा देव तुला बरं करेल. My God will lift up your head. माझा देव तुझं मस्तक उंच करेल. He will not keep you below. He will keep you above. माझा देव तुला खाली ठेवणार नाही, वर आणेल. There is anointing in this place. My God will put bread on the table. माझा देव तुझ्या मेजावर भाकर My आणेल. God will clothe you. माझा देव तुला नेसवेल. Praise देवाला God. धन्यवाद. I'm speaking on behalf of my माझ्या God. देवाच्या वतीनं मी तुमच्याशी बोलायला आलोय. मी जे सांगतोय तसाच देव आहे. Now He has to answer. आता देवाने उत्तर द्यायलाच He पाहिजे. has to answer आता देवाने उत्तर द्यायलाच पाहिजे. according to Numbers 14:28. गणना 14:28 मध्ये देवाने जे लिहिलंय त्यानुरूप त्याने आता उत्तर द्यायला पाहिजे. My God, माझ्या देवा, according to Numbers 14:28, गणना 14:28 मध्ये जे तू लिहिलेलं आहे you respond to all my hearers this morning. त्या पद्धतीनं आज सकाळी माझा ऐकणाऱ्या सगळ्यांमध्ये तसाच तू प्रतिसाद आणि प्रोत्साहन घाल. Praise देवाला God. धन्यवाद. Now healing has to come. आता आरोग्य यायलाच हवं. Blessing has to come. आता आशीर्वाद यायलाच हवे. Deliverance has to come. आता सुटका यायलाच हवी. Praise God. देवाला धन्यवाद. God is hearing it. देव ऐकतोय हा. God is hearing it. देव ऐकतोय. हे देवाचं मंदिर आहे. And God is saying, आणि देव सांगतोय as my servant Peter said, जसा माझा सेवक पीटर बोललाय so shall I do. तसंच मी करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Not because my servant is great, माझा सेवक महान आहे म्हणून नाही, because he told the truth about पण me. माझ्या सेवकाने माझ्याविषयी सत्य सांगितलं म्हणून. Because he told the truth about me. माझ्या सेवकाने, देव म्हणतो माझ्या सेवकाने माझ्या विषयीचं खरं खरं He सांगितलं म्हणून. didn't speak like Job's 3 friends, माझा सेवक योबाच्या 3 दोस्तांसारखं बोललेला नाही, but he shared the correct things about पण me. माझ्या सेवकाने माझ्याविषयी बरोबर गोष्टी सांगितलेल्या आहेत की देव असा आहे. And so now I have to take his तर words मला आता माझ्या सेवकाचे शब्द घ्यावे and I लागणार have to bless these people. आणि मला या लोकांना आशीर्वाद द्यावाच लागणार. Are you receiving it in Jesus' name? येशूंच्या नावामध्ये हे स्वीकारतोय मी. There till the end, are you receiving it in Jesus' name? शेवटपर्यंत अखेरीपर्यंत तुम्ही लोक स्वीकारताय. These are आशीर्वाद, encouraging words. हे प्रोत्साहन देणारे शब्द आहेत. These are not discouraging हे words. नाराज करणारे शब्द नाही आहेत. These are encouraging हे words. प्रोत्साहन देणारे शब्द आहेत. Those who are watching me ते online, ऑनलाईन मला बघतायत. these are encouraging words हे for you प्रोत्साहन too. देणारे शब्द आहेत तुमच्यासाठी सुद्धा. Take it in the name of Jesus. येशूंच्या नावात घ्या आणि भरभराटीला या. God is saying, ते बोलत आहे now I will do everything as my servant Peter said. जसं माझा सेवक पीटर बोलला तसं आता मी सगळं करणार आहे. I will do to you the very things I heard my servant say. माझा सेवक जे काही माझ्याविषयी बोललाय ते सगळं ऐकून मी तसंच करणार आहे. Listen to what the tribe's leaders said. आणि कुळांचे, वेगवेगळ्या कुळांचे लीडर होते. ते लीडर काय बोलले बघा. We are not able to conquer them. नाही, आम्हाला नाही बाबा त्यांच्यावर विजय घेता येणार. In Numbers 14:1 and 2. गणना 14:1 आणि 2 मध्ये लिहिलंय बघा. We are not able to conquer them. आम्हाला त्यांच्यावरती काही विजय घेता येणार नाही. And the response of the people was, आणि लोकांचा प्रतिसाद असा आला and all the congregation lifted up their voice and cried, and the people wept that night, and all the children of Israel murmured against Moses and against Aaron, and the whole congregation said unto them, would God that we had died in the land of Egypt, or would
God, we had died in this wilderness. गळना 14:1 आणि 2 सगळ्यांनी बायबल उघडा. मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडायला लागली आणि लोक रात्रभर रडले. आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर सुरू केली. आणि सगळ्या मंडळीने त्यांना असे म्हटले की आम्ही मिस्र देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. Joshua and Caleb said मग यहोशुआ आणि कालेब म्हणाले in verses 7 and 8, 7 आणि 8 वचनामध्ये, the land which we passed through to search it is an exceeding good land. If the Lord delights in us, then he will bring us into this land and give it to us, a land which flows with milk and honey. गणना 14, 7 आणि 8 मध्ये बघा, यहोशुआ आणि कालेब मात्र म्हटले, इस्रायलाच्या संतानांच्या सगळ्या मंडळीशी ते बोलले आणि म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तिथून त्यात फिरलो तो फार चांगला देश आहे. यहोवा आम्हाविषयी संतुष्ट असला तर तो आम्हाला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहत असलेला देश आम्हाला देईल. Praise God. बघा. You know, many years back, अनेक वर्षांपूर्वी when in the photo studio they used to take photos, फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढायला लोक जायचे ना, the negatives used to be developed in the dark room. Do त्याला you ती know it? नेगेटिव्ह जी असायची ना ती डार्क रूम मध्ये डेव्हलप करायचे. Yes. मला माहित आहे, माझ्या वडिलांचा फोटो स्टुडिओ They होता. had the photo studio. So it cannot be developed in the room which is full of light. ज्या रूम मध्ये लाईट आहे तिथे ती नेगेटिव्ह डेव्हलप होत नाही. That's why somebody rightly said, म्हणून कोणीतरी बरोबर बोललंय, fear is the dark room भीती म्हणजे ती डार्क रूम आहे where negatives are developed. जिथे नेगेटिव्ह विकसित होतात. How true it is. किती खरं आहे. Worry and anxiety, कसं आहे माहितीये, काळजी आणि टेन्शन they are two grave diggers. दोन गोष्टी कबर खणणाऱ्या. Anxiety and fear will dig your graves for you. दडपण, टेन्शन आणि भीती तुझी कबर लवकर खोदतील. आम्ही खोदायच्या अगोदर या दोन गोष्टी तुझी कबर खोदून रेडी ठेवतील. Yes. They will say it is ready now, anytime you can lie in it. आणि म्हणतील की रेडी आहे, कधी या आणि झोपा. They dig your graves. तुझी कबर खोदतात रे या गोष्टी. See, the problem is, समस्या अशी आहे, digging a grave is not wrong, कबर खणणं चुकीचं नाहीये, but digging a grave while you are alive is wrong. पण तू जिवंत असताना तुझी कबर कशाला खोदतो. Are you getting me? वो मरने के बाद लगता ना बेटा. But many of us, पण आपल्यातले अनेक जण we are like pharaohs आपण फारो सारखे आहोत, who is building the grave before they die. जो मरायच्या अगोदरच आपली कबर तयार करतोय. You can imagine 20 years it takes for them to build that pyramid. कल्पना करा, 20 वर्ष लागतात त्यांना ते पिरमिड उभं करायला. That pyramid is a grave. आणि ते पिरमिड एक कबर आहे. And so while they are alive, they are digging their own grave. तर ते फारो राजे जिवंत असताना पिरमिड उभं करू लागतात, म्हणजे स्वतःची कबर सुरू करतात. When बांधायला. you are alive, don't think of death. पण जिवंत असताना तू मृत्यूचा विचार नको ना करू. You have to think of life and life in abundance. जिवंत असताना जीवनाचा आणि विपुल जीवनाचा विचार कर. Amen. आमेन. Because कारण fear and negativity, भीती, नकारात्मकता आणि टेन्शन they wish that you go to the grave before your time. या सगळ्यांची इच्छा अशीच असते की तुझ्या वेळे अगोदर तू मरायचं आणि कबरेत जायचं. Amen. Tension आलं, In दडपण fact, आलं, they भीती want आली. you to get into that grave even while you are alive. आणि या सगळ्या गोष्टींची इच्छा अशीच असते की तू जिवंत असतानाच तुझ्या कबरेमध्ये म्हणतात ना समाधी घेतली तशी समाधी घ्यावी. Yes. And then you have to write on your own grave tombstone, rest in peace. आणि स्वतःच्या कबरेच्या धोंडेवर तू स्वतःच लिहावं की आरामात शांतीत राहा. Amen. Your belief असं नाही बेटा, तुझा जो विश्वास आहे should not become your thoughts. तुझे विचार बनता कामा नयेत. And it always happens. आणि नेहमी असं होतं, Our belief system becomes way of life. आपला विश्वास आपली जीवनशैली बनते. Amen. है ना. You have to see that your belief system in the word of God is strong. तर तुम्ही एकच जबाबदारी घ्या, देवाच्या शब्दात तुमचा विश्वास तुम्ही दणकट करा. Because your thoughts finally become your words. कारण शेवटी तुमच्या डोक्यातले जे विचार असतात ना, ते कसंही करून या तोंडातनं बाहेर येतातच. And words become actions. आणि शब्द कृतीत बदलतातच. Amen. जसं डोक्यात तसं तोंडात तसं कृत्यात. माणूस तेच आहे. And all that value that you carry becomes your ultimate destiny. आणि ज्या सगळ्या गोष्टींना मूल्य देऊन तुम्ही जगताय, त्यातूनच तुमच्या आयुष्याची दिशा शेवटी ठरते की कुठल्याही गोष्टीला जर तू महत्व देत आहे त्याच्यावरनं तुझी दिशा ठरते. Amen. If you read in Numbers 13,
गणना 13वा अध्याय जर तुम्ही वाचला, again we will go back to it. जाऊ आपण परत तिथे. 12 spies were sent to search the land of Canaan. 12 हेर पाठवण्यात आले कनान देश हेरायला, They saw the fertile land, आणि त्यांनी सुपीक जमीन पाहिली brought home evidence of its fruitfulness. आणि किती सफळ जमीन आहे त्याचा पुरावा सुद्धा येताना ते घेऊन आले. So simple. इतकं साधं सरळ. Instead of encouraging the people to go ahead म्हणजे लोकांना पुढे जायचं प्रोत्साहन द्यायच्या ऐवजी and possess the land, आणि जाऊन ती जमीन घ्यायच्या ऐवजी what did they do? त्यांनी काय केलं? They created fear in their hearts. त्यांनी लोकांमध्ये ना आणि लोकांच्या हृदयामध्ये भीती तयार केली. If you have fear, why you expose it before the people? तुला भीती वाटली आणि तू घाबरला ना, ती भीती लोकांमध्ये कशाला रे तू पसरवतो? If they didn't share that fear to the people, they would have perished in the wilderness. The people would have been saved. ती भीती त्यांनी जर लोकांना सांगितली नसती ना, तर त्यांचा रानात नाश झाला असता, पण लोक तर वाचले असते ना. Say, तुझ्यातली भीती. if you don't have anything good to say, don't say. माझं म्हणणं तुम्हा लोकांना एकच आहे, चांगलं बोलता येत नाही तर तोंड उघडायचं नाही, कारण वाईट बोलायची परवानगी नाहीये. Yes. इट्स नॉट अलाउड. Among Christians, ख्रिश्चन लोकांमध्ये negativity will kill you. नकारात्मक पण तुला ठार मारेल ना बसल्या जागी. Because the children of Israel started crying. काय इस्रायली लोक रडायला लागली They wept as though their God is dead. आणि अशी रडायला लागली रात्रभर की जणू काही त्यांचा देव मेलेला आहे. And they said it would be better, it would have been better if you would have died in the wilderness or in Egypt आणि only. म्हणायला लागली या रानात आम्ही मेलो तर बरं झालं असतं, आम्ही मिस्र देशातच मरायला हवं होतं. And though आणि जरी afterwards Caleb and Joshua tried to rectify the mistakes of the other 10 leaders of आणि the जरी त्याच्यानंतर congregation, कालेब आणि यहोशुआ आले आणि त्यांनी प्रयत्न केला की बाकीच्या लीडर लोकांनी ही जी नासधूस केली आणि गोंधळ घातलाय तो आम्ही व्यवस्थित दुरुस्त करावा, it never worked, it fell on deaf ears. तरी नाही ना झालं. बहिऱ्या कानांवर गोष्टी पडल्या कालेब आणि यहोशुआच्या तोंडातल्या, कारण पहिल्या धान्नी ऑलरेडी गोंधळ घातला. What the first person says, the people take it. जो पहिला असतो ना लीडर, पहिला तो जे बोलतो ना ते लोक घेतात. The second person, what he says, people don't take आणि it. जो दुसरा येतो ना त्याचं नाही लोक घेत, पण पहिला लीडर जो आला आणि जे बोलला ते लोक घेतात. Because कारण the first one has already taken its place in your heart. पहिल्या लीडरने तुझ्या हृदयामध्ये जागा घेतलेली असते, तर तो जे काही बोलतो त्यानुरूप तुम्ही करायला लागता. And the confession of these spies, आणि हे जे हेर आले त्यांनी जे काही हे कबूल केलं, it revealed the condition of their heart. त्यातनं त्यांच्या स्वतःच्या हृदयाची अवस्था कळली ना. Amen. आमेन. And the person who is ruled by fear and not by faith, आणि ज्या व्यक्तीवरती भीती राज्य करत आहे, विश्वासच नाहीये, that person can never go long. तो कधीही लांबचा पल्ला गाठू शकत नाही, कारण तो जाम घाबरलाय. Job said, यो बोलला, what I feared the most came upon me. ज्याला मी खूप घाबरलो तेच माझ्यावर आलं. Jesus said, येशू बोलले, out of the abundance of the heart, the mouth speaks. मुखाच्या भरभराटीत हृदयाच्या भरभराटीतून मुख बोलतं. हे कनेक्टेड आहे. हं? इथे जे असतं तेच इथून बाहेर पडतं. And that's why म्हणून only 2 people entered the promised land. फक्त 2 लोक अभिवचन दत्त देशात गेले, Caleb and Joshua, कालेब आणि यहोशुआ. who made the right report about God. ज्यांनी देवाविषयी योग्य वृत्तांत दिला, ते दोघ जणच अभिवचन दत्त देशात आले. If you see तर तुम्ही in पाहिलं the Bible, बायबलमध्ये wherever the words are spoken जिथे कुठे- positively, it always reaped positive results. बायबलमध्ये तुम्ही पाहत असाल जिथे कुठे सकारात्मक शब्द बोलले गेलेले आहेत ना, तिथे नेहमी सकारात्मक परिणाम आणि निकाल लागलेला आहे. Where the words were spoken, जिथे शब्द बोलले गेले, it showed the fate or the fortune of the individual. म्हणजे जसे शब्द बोलले गेलेले आहेत त्या पद्धतीनं पुढच्या लोकांचं भविष्य ठरलेलं आहे. See, David said दावीद बोलला in Psalm 118 verse 17, स्तोत्र 118:17, deal bountifully with thy servant that I may live and that I may live and keep thy word. स्तोत्र 118 आणि त्यातलं 17 वचन दावीद म्हणतो, 118:17 ना, मी मरणार नाही, मी वाचेन आणि याहाची कामे जाहीर करीन. 118. 118 Huh. Is it आणि- there? आणि 18, Yes. याहाने मला भारी शिक्षा केली आहे, पण त्याने मला मरणास सोपवून दिले नाही. 17. 17, मी मरणार नाही तर वाचेन आणि याहाची हो. कामे जाहीर करीन. Okay, anyway. ठीक आहे, काही हरकत नाही. Let us all be like the Shunammite woman. आपण ना त्या शुनेमकरी स्त्री सारखं सगळ्यांनी बनूया. You know, in 2 Kings 4:26, 2 राजे 4:26, what did the prophet say संदेशटा काय बोलला to Gehazi? गेहाजीला? Run now, I pray thee, to meet her and say unto her, is it well with thee?
Is it well with your husband? Is it well with your child? And she said, it is well. 2 राजे 4:26. तर आता गेहाजीला पाठवलं बरं का. तर आता तिला भेटायला धावत जा व तिला विचार, तुझे कुशल आहे का? तुझ्या नवऱ्याचे कुशल आहे का? मुलाचे कुशल आहे का? See? मग ती म्हणाली कुशल आहे. म्हणजे तिला जाऊन विचार, सगळं ठीकठाक आहे ना तुझं, नवऱ्याचं, मुलाचं? ती म्हटली हा सगळं ठीकठाक आहे. But you know her son died. पण तुम्हाला माहितीये तिचा मुलगा तेव्हा वारलेला होता. And yet she said everything is fine. तरी ती म्हणाली सगळं ठीक आहे, ऑल इज वेल. You don't reveal things to a person who has not come to that level in spirituality. जो माणूस आध्यात्मिक स्तरामध्ये कुठेही अजून पोचलेला नाही, त्याला तुम्ही मनातल्या गोष्टी सांगू नका. वो They will नैया लेके disappoint डुबेगा. you more. ते तुम्हाला अजून नाराज करतील. That's why she told Gehazi, all is well. म्हणून ती शुनेमकरीण स्त्री गेहाजीला म्हणाली, ऑल इज वेल, सगळं ठीक आहे. But when she met the prophet, पण जेव्हा संदेशाला भेटली ना, then she told the whole truth. तेव्हा तिनं सगळं सत्य सांगितलं की सर असं असं झालेलं आहे. Are you getting me? तर सगळ्या ऐरागेरांना सगळं हा. सांगून मोकळं व्हायचं नसतं. ज्यांना जे सांगायचं त्यांना ते सांगायचं. Don't reveal everything about you to any ordinary Christian also. तुझं सगळं काही एखाद्या साध्या ख्रिश्चन माणसाला पण सांगू नको. नाही बिलीवर आहे, ठीक आहे बिलीवर आहे, पण सगळ्यांना सगळं सांगायचं नाही. Somebody like Elisha, you need to share the whole truth. अलिशा सारखा कोणी असेल तर त्याच्याकडे जाऊन त्याला सगळं खरं खरं सांगा. Amen. बाकीच्यांना मोजके शब्द सांगायचे, Say. मग त्यांना विचार करत बसू दे. And so when she shared everything with the prophet, तर तिनं जाऊन संदेश त्याला जेव्हा सगळं सांगितलं ना, her son rose from the dead. तिचा मेलेला मुलगा जिवंत झाला. योग्य माणसांना गोष्टी सांगितल्या की मृत अवस्थेत सजीवपणा येतो. आणि Amen. सगळ्यांना सगळं सांगितलं की जे जिवंत आहे तेही मरत आहे. Yes. And stop grumbling. आणि Stop कुरकुर बंद करा. murmuring. कुरकुर बंद करा. You know, Miriam became leprous because of a murmuring. मिरियामला का कोड फुटलं? कारण तक्रार आणि कुरकुर केली ना. Murmuring against Moses, murmuring against Aaron. अरोनाच्या विरुद्ध कुरकुर murmuring केली. against Moses. मोशेच्या विरुद्ध कुरकुर केली. That's why she became a leper. म्हणून तिला कोड फुटलं, कुष्ठ फुटलं. Amen. आमेन. कुरकुर God. नका करू. Take some points. काही मुद्दे घ्या या विषयावर. First point. पहिला मुद्दा, Encourage your children. तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या. The only way to preserve the coming generation is to train the children in a right way today. तुम्हाला जर तुमची नवीन पिढी जपून ठेवायची असेल ना, तर त्याची एकच रीत आहे की त्यांना योग्य शिक्षण द्या आणि प्रोत्साहन द्या. Our children are the generation to come. आपली मुलं येणारी पिढी आहेत. And God's word says आणि देवाचा शब्द म्हणतो in Proverbs 13 verse 22, नीतिसूत्र 13:22, a good man leaves an inheritance to his children's children. नीतिसूत्र 13वा अध्याय आणि त्यातलं 22वा वचन. सत्पुरुष म्हणजे चांगला माणूस आपल्या लेकरांच्या लेकरास म्हणजे नातवंडांपर्यंत वतनदारी देऊन जातो. Amen. Amen. Raising children of destiny. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेकडे मोठं करायची मुलं Who will take off from where you stop की जिथं तू थांबला तिथून पुढे तुझी मुलं नेणार. is the only inheritance we can leave for the next generation. हे एकच वतन आपण पुढच्या पिढीसाठी सोडून जाऊ शकतो की जिथं मी थांबणार They बेटा have तिथून to पुढे take तू forth नाही. from there. तिथून पुढे तू नाही. Amen. आमेन. Let them not start from the beginning. सुरुवातीपासून त्यांना सुरुवात करू देऊ नका. Don't say, असं म्हणू नका, I also washed dishes and reached up till this मी place. पण भांडी घासून इथपर्यंत पोहोचलोय. आता तू पण काय कर, शिकलेला आहे बरोबर आहे, पण भांडी घास आणि स्वतः पण का? तिथपर्यंत ये. पण Then का? what will happen? He will only reach till you. मग तो तुमच्याच स्तरापर्यंत पोहोचणार आहे. का असं करताय? तू भांडी घासली म्हणून Let him त्याला- enjoy. त्याला करू दे ना मजा. तू भांडी घासली पण आता डिशवॉशर भले डिशवॉशर में धुए. Let him start from where you stopped. जिथं तू थांबतोय तिथून त्याला सुरू He करू will दे. rise up higher. वर जाईल खूप तो. Amen. तर ते जे बोलणं आहे ना की आमच्या जमान्यात आम्ही असं केलंय तुम्ही करा, नॉट डन. इट्स नॉट फेअर एट ऑल. That is not fair. इट्स नॉट फेअर एट ऑल. वाय? I struggled, now you also struggle. मी संघर्ष केले, डोकी फोडली, तूही फोड. Why कशाला? should he struggle? का? त्याला सगळं मिळतंय, मिळू दे ना. तुम्ही कशाला जळताय? Amen. उसको सब तैयार मिल रहा है ना. आपको क्या तकलीफ है? माँ बाप है आप. Proverbs 22 verse 6. नीतिसूत्र 22:6. Train up a child in the way he should go, and when he is old, he will not depart from it. नीतिसूत्र 22वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन असं सांगत आहे की
मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला लाव, म्हणजे तो वृद्ध झाल्यावरही त्यापासून वळून जाणार नाही. Amen. The topic of child training is one of the most important. लेकरांना प्रशिक्षण द्यायचा हा जो विषय आहे ना, तो फार महत्वाचा आहे की आपल्या मुलांना आपण प्रशिक्षण देणं. Because how you develop them, कारण तुमच्या मुलांना तुम्ही जसं विकसित कराल, it will become their destiny. तुमच्या मुलांची तीच दिशा ठरणार आहे. Because it's not the school which trains them to their destiny. कारण त्यांच्या ज्या शाळा आणि कॉलेज आहेत ना, ते काही त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवत नाही, ते नोकऱ्यांची दिशा ठरवतात. It's the parents. पण आई बाप, The training you give your child. तुम्ही तुमच्या लेकरांना जे प्रशिक्षण देता, That's why म्हणून I have seen many of those mothers, the moment they give birth to the child is here in the church. म्हणून मी बघतो ना, अनेक माता मी अशा बघितल्या, ज्या क्षणाला त्यांची प्रसूती होते, संतान होतं, लगेच त्या लेकराला घेऊन चर्चमध्ये येतात. Most of your job is done. तुमच्यातल्या जास्तीत जास्त लोकांचं काम तिथेच संपलेलं आहे की बाळ जसं जन्माला आलं तसं मी चर्चला नेणं सुरू केलं. Because कारण- once the word is sown in them, nobody can pluck it out. एकदा वचन त्यांच्यात पेरलं गेलं ना, त्या मुलांमधून वचन कोणी काढू नाही शकत. See, for any building, the foundation is important. बघा, कुठल्याही इमारतीचा पाया महत्वाचा असतो की नाही? It's the most important part of the building. पाया त्या बिल्डिंगचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. The Bible is the foundation for your child. बायबल तुमच्या लेकराचा पाया आहे. Amen. Amen. The basic truths of the Bible is very important for आणि their development. बायबल मधलं बेसिक सत्य तुमच्या मुलांच्या विकसनासाठी महत्वाचं आहे. That's why म्हणून- raising children मुलांचं संगोपन करणं, of destiny आयुष्याच्या ठरलेल्या दिशेकडे मुलांचं संगोपन करणं is a serious business. एक गंभीर काम आहे. We cannot overlook, we cannot neglect, त्याच्याकडे आपण दुर्लक्षही करू शकत नाही, ते दुर्लक्षित ठेवू शकत we नाही, cannot avoid. आणि आपण ते टाळूही शकत नाही, कारण देवाने आपल्या पदरी ते पाडलंय. Amen. Amen. Raising children, मुलांचं संगोपन it's करून a त्यांना, very serious business. फार गंभीर बाब आहे ही, त्यांचं संगोपन करून त्यांना तिथवर And पोहोचवणं. God specifically, He instructed the children of Israel आणि देवाने विशेष करून इस्रायली लोकांना मार्गदर्शन केलं आणि to म्हणाला mind the words of His commands. की देवाच्या आज्ञेतले जे शब्द आहेत ते पाळा, सांभाळा, And then pass it on to your children. आणि मग ते शब्द तुमच्या मुलांनाही द्या, And pass it on with all diligence. आणि अगदी तत्परतेनं ते शब्द तुमच्या मुलांमध्ये पण घाला. Teach them when they are sitting down. Teach them when they are out. तुमची मुलं बसलेली असताना, बाहेर जाताना त्या मुलांना तुम्ही शिकवत राहा. Deuteronomy 6 and 7. अनुवाद 6 आणि 7. Even while partaking of your food, talk to them from the Bible. तुम्ही जेवण करत असताना सुद्धा बायबल मधलं थोडंफार त्यांना सांगा. Many times we expect the children to talk about the Bible. अनेक वेळेला आपली अशी आशा असते की मुलांनी बायबल विषयी आपल्याशी बोलावं. My children are not talking about the Bible माझी verses. मुलं बायबलची वचनच बोलत They नाही. will not talk. You have to talk. मुलं बोलणार नाही, ती मुलं आहेत, तुम्ही बोला ना. You have to create that habit in them. तुम्ही त्यांच्यामध्ये ती सवय निर्माण करा, You have to keep on talking. आणि तुम्ही त्यांच्याशी बोलतच राहा. And म्हणजे- 100 talks you talk of the Bible, at least 5 talks they will talk of the आणि Bible. बायबल मधल्या 100 गोष्टी तुम्ही तिथे त्या जेवणाच्या टेबलवर बोलला की 5 गोष्टी तरी त्यांच्या डोक्यात In बसतात. other words, दुसऱ्या शब्दात, child training is not small responsibility. लेकरांचं संगोपन म्हणजे छोटी जबाबदारी नाहीये, त्याला हलक्यात घेऊ नका. It must be done carefully. It must be done intentionally and purposely. काळजीपूर्वक Purposefully. रीतीनं आणि मुद्दामून त्या मुलांचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे प्रभूमध्ये. Even when we didn't have food to eat, आमच्या घरात खायला अन्न नसताना when we सुद्धा, were very small, आम्ही लहान असताना when my daddy had died, माझे वडील वारले, my mother used to write letters to Chennai to get some pamphlets and books of the Bible home. माझी मम्मी चेन्नईला त्या काळामध्ये पत्र लिहून पाठवायची की काही बायबल रिलेटेड पुस्तकं वगैरे पाठवा आमच्याकडे. And sometimes she has to pay, sometimes she used to get free. कधी कधी मग त्यासाठी तिला पैसे द्यायला लागायचे, नाही तर कधी कधी फुकट सुद्धा मिळायचं. I remember she used to make me to sit in front of her and she used to read it in Tamil. मला आठवतं ती मला बसवायची तिच्या समोर आणि तमिळमध्ये ते बायबल रिलेटेड जे काय आलेलं आहे ते वाचून दाखवायची. She used to go on telling the मला whole stories, all सांगत the आहे, stories. संपूर्ण कथा सांगायची. It works in you. ते मनात राहतं. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. It works in you. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, आणि ह्या जुन्या सवयी एकदा लागून गेल्या ना की त्या जात नाहीत माणसातनं. And so if you want your children to rise up on the ladder of success, तर तुमची जर इच्छा असेल की तुमची मुलं बाळ यशाच्या शिडीवर चढावीत, boost their spiritual drive. आध्यात्मिक रीतीनं त्यांना असं तुम्ही एक प्रोत्साहन द्या ना Amen. की बस
to take up the cause in the name of Jesus. की येशूच्या नावामध्ये ते काम तू हातात घे, पुढे जा. And sometimes they will make mistakes. आणि कधी कधी मुलं आहेत, शेवटी मुलांकडनं चुका होऊ शकतात. Sometimes people think pastors' children never make mistakes. कधी कधी माहित नाही लोकांना असं का वाटतं पास्टरांच्या मुलांकडनं चुका व्हायलाच They are नको. also children. अरे पास्टरांची मुलं पण मुलंच आहेत They ना, are not angels. ते काय देवदूत आहेत? नाही नाही, पास्टरांच्या मुलांनी कसं They चुकायचं? are all same. सगळी मुलं सारखी They हो. all have to be trained. सगळी मुलं देवाकरची फुलं, आमचीच कशी वेगळी? सगळ्यांना प्रशिक्षण लागतं. They all make mistakes. सगळे चुका करतात हो. But we need to support them. आपण त्यांना आधार द्यायचा, गाडी आ जाएगी बरोबर. We need to champion their cause. आपण त्यांना त्यांच्या त्या सगळ्या संकल्पांमध्ये चॅम्पियन बनवायचं. We have to promote them. आपण त्यांना बढती द्यायची. We have to push them to do the impossible. आपण थोडा धक्का द्यायचा त्यांना की अशक्य गोष्टी शक्य होईल, तू कर. In the name of Jesus. येशूच्या नावात. Child, go ahead. I am behind you. बेटा तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत आहे. You will make mistakes. चुका होतील But तुझ्याकडनं. daddy is there. पण डॅडी आहेत ना, Mummy is there. मम्मा आहे ना, We will take care of you. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. That boosts their confidence. त्यातनं त्यांच्या विश्वासाला एक चालना मिळते. That's why many children hide from their parents because the parents don't stand for them. म्हणून ना अनेक घरांमध्ये मुलं आणि मुली आपल्या आई बापापासून लपतात आणि सगळं लपवतात, कारण ते घरचं वातावरणच बरोबर नाही. See? And that's why they share it more with their friends. The friends know more what is happening with आणि the children म्हणून than the parents. जाऊन मित्रांना सगळं सांगतात आणि मग त्या मुलांच्या मित्रांना त्यांच्या आई बाबापेक्षा जास्त या मुलाचं माहित असतं. See, where you have to advise them. बघा, मुलांना जिथं सल्ला द्यायचा तिथे द्यायचा. Where you have to correct them with caution. चुका जिथं त्यांना सांगायच्या आणि सगळं प्रेमाने And correct them with love. आणि प्रेमाने, बरं का. Whatever they wish to do, support them. जे काही त्यांना करायची इच्छा आहे त्यात त्यांना साथ द्या, आधार द्या. Give them freedom to develop. अरे जरा फ्रीडम द्या ना त्या लोकांना विकसित व्हायला. असं काय? Know what they have in their heart. त्यांच्या हृदयात काय आहे ते समजून घ्या. Recognize the dreams they carry. जी स्वप्न त्यांनी रंगवली आहेत ती जाणा. Don't thrust your dreams on your children. अरे तुझी स्वप्न काय तुझ्या मुलांवर थोपतोय तू? मी डॉक्टर बनणार होतो पण नाही झालं कारण की फक्त 35% मिळालं होतं. मग आता त्या पण पोराची आता चुका- मला मुलाला बनवायचंय. कसंही बनवणार तू. अरे बळीचा बकरा त्याला कशाला? Tomorrow somehow you'll become a doctor and you'll kill 100 people. कसं बस होऊन उद्याला तो डॉक्टर झाला तर 100 लोक ठार मारेल जगवायच्या ऐवजी. आणि See त्याच्या the talent God has given in them. असं नाही, तुमची मुलं आहेत ना, तुमच्या घरात असतात ना, डोळे उघडे आहेत ना, दिसतं आपल्याला, कळतं या मुलांमध्ये काय प्रतिभा आहेत. If they get boost from you, आणि तुमच्याकडनं जर त्यांना एक चालना मिळाली, they will develop faster. गाडी बरोबर रुळावर They येते will ना. grow up faster. असे विकसित होतात, पटकन वाढतात, समंजस होतात. Inspire them. त्यांना जरा प्रेरणा द्या, Motivate them. त्यांना चालना द्या, Lend your supporting hand. जरा आधाराचा हात द्या. See. अरे सारखंच काय पोर आहेत म्हणून ओरडायचं, असं काय आहे का ठरलेलं? Say, when they are small, encourage them. लहान असताना त्यांना प्रोत्साहन द्या. And when they come to your height, आणि तुमच्या उंचीची ती मुलं झाली, know that they are your height and live with them as friends. आणि समजून घ्यायचं, मग आता माझ्या उंचीचा माझा मुलगा आणि मुलगी झालीये तर आता मैत्रिणी सारखं वागायचं. How funny that the father is tall and so he was disciplining the child. Now the child is 1 feet taller than the father is still with the stick. बाप एकेकाळी छडी घेऊन मुलाला विद्या शिकवायचा, प्रशिक्षण द्यायचा. आता त्या बापापेक्षा तो मुलगा उंच झाला तरी बाप छडी घेऊनच त्याला शिकवायचा प्रयत्न करतोय. Doesn't work. इट्स फनी, इट्स व्हेरी फनी. असं होत नाही. Amen. इट्स व्हेरी फनी. आता मित्र बना, मैत्रिणी बना. Amen. Once they cross 18, be friends. 18च्या पुढे मुलं गेली की त्यांचे मित्र आणि मैत्रिणी बना. Don't do this, don't do हे that. करू नको, ते करू नको, असं करू नको. Then they do everything outside the house except the house. मग जे काही तुम्ही नाही नाही म्हणताय ना ते सगळं घराबाहेर करून येतील. घरात नाही करणार, घराबाहेर करून येतील. That's why Kenneth Hagin's wife used to say, मग केनेथ हेगनच्या मिसेस नेहमी म्हणायच्या, you want to spend time with your friends, children? मुलांनो तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवायचा आहे ना, Do one thing. एक काम करा, I open my house. माझं घर मी उघडते, Do what you all want in my house. माझ्या घरात पार्टी कर तू. Because I am there. इथे गोळा व्हा, इथे जमा, कारण मी आहे या घरात. Amen. Amen. And she said, children are children, they will be naughty. आणि त्या म्हणाल्या मुलं आहेत, खोड्या तर काढणारच. Amen. खोड्या त्यांनी नाही तर काय तुम्ही काढायच्या. That's why we have inspired our daughter. आणि म्हणून आमच्या मुलीला आम्ही इतक्या प्रेरणा दिल्यात ना.
Do it. प्रोत्साहन दिलंय, We बेटा are कर, there. बेटा कर, We आम्ही will help you. आम्ही तुला मदत करणार, कर, कोई कुछ भी बोले तू कर, हम है. She has risen because of our inspiration. म्हणूनच ती एवढी वर आली आज, का आमची प्रेरणा आणि प्रोत्साहनच तिला एवढं आहे. Back them up. त्यांना पाठिंबा द्या ना. See, there is a certain age when, like, a boy will have a ponytail. बघा एक विशिष्ट वय येतं, ते टीनेज असं, टीनेज बडा त्रासदायक राहतात. त्या वयामध्ये मग मुलं मुली असं काही काही विचित्रच करतात. मुलं कधी कधी शेंड्याचं वाढवा, fight with them. भांडू नका. Once they cross 20, that ponytail will go. 20च्या पुढे गेले ना, आपोआप जाऊन केस कापून येतात Some ते लोक. things die on their own. काही गोष्टी ना स्वतःच मरतात. तू Some नको will have मारायला. a goatee here, हो. something with the काय hair म्हणजे here. वेगवेगळं All different kinds. Just bear it up with them. सगळं वेगवेगळं सहन करायचं, बघायचं. They will not look like the 70s. आणि त्यावेळेला ते 70तले तर दिसणार नाहीत. In the 1970s, 1970तले तर दिसणार नाहीत. they have to be like 2024. बघा 20-24 मधली मुलं जशी दिसतात तसंच त्यांना दिसायला लागेल You ना. are from 1970s. तू 1970 सालचा आहे And in 1970s, they wore only bell bottom. आणि 1970 मध्ये बेल बॉटम घालायची. And so you want your children to wear bell bottom. मग त्याच्यासाठी तुझ्या मुलांनी बेल बॉटम घालायची का? But अरे a time comes, पण एक वेळ येते, automatically they realize आपोआप त्यांना कळतं and they start changing. आणि मग ते बदलतात. बदलतात. Take their sides often. आणि सारखी सारखी ना मुलांची बाजू घेऊन बोलायचं. Don't take the world's side. अख्ख्या जगाची आणि दुनियेची बाजू घेतात आणि पोरांना एकटं पाडताय तोंडावर. Be on their side असं नाही, also. मुलांची बाजू घ्या ना. Yes. Understand what they are going अरे through. मुलं कशातनं जात आहेत समजून घे. See, if you don't support them now, मुलांना जर तुम्ही आता आधार दिला नाही ना, somehow they will have to depend on outside support. त्या मुलांना मग बाहेरचा आधार शोधावा लागेल, कारण घरातनं आधारच नाही. Sometimes they encourage themselves in the Lord like David did. आणि कधी कधी ती मुलं मग दाविदासारखं स्वतःला प्रभूत प्रोत्साहित करतात. See, because David too did not find any support from his father. कारण दाविदाला पण आपल्या बापाकडनं काय आधार मिळालाच नाही. But that's a good thing. पण चांगलंच आहे. If they don't turn to prophet Google, it's better. आणि ते गुगल संदेशाकडे गेले नाहीत तर चांगलं आहे. Amen. आमेन. It's better you turn to some prophet or the word of God. काही देवाच्या खऱ्या संदेशाकडे, देवाच्या शब्दाकडे वळलेलं नेहमी बरं. The world needs encouragement. सांगायचा प्रयत्न असा आहे, या जगाला, या पिढीला, तरुण मुलींना प्रोत्साहनाची गरज Your आहे. children also need encouragement. तुमच्या मुलांना प्रोत्साहनाची गरज आहे. They कशात? meet 100 people out and come home and then we also bombard them. शेकडो लोकांना बाहेर भेटून संध्याकाळी ती पोरं घरी येतात आणि आपण पण बंदूक घेऊन शूट. कशाला? We need to motivate them. असं नाही, जरा त्यांना बसवा, प्रेरणा द्या, प्रेमाने बोला. There are not many people who motivate them. अनेक माणसं ना प्रोत्साहन देत नाहीत, चालना देत नाहीत. There is all envy outside. नेहमी सगळीकडे हेवा, ईर्ष्या फार Only आहे. the parents don't envy their children. आई बापच असे असतात की जे मुलांचा हेवा करत नाहीत, ईर्ष्या करत But नाही. the parents should spell it out. पण ते आई बापांनी कधीतरी बोलून दाखवायचं ना. Amen. सगळं मनात ठेवलेलं त्याला काय कळायचं? Tell them how good you are looking. सांगा ना त्यांना की आज तू छान दिसतोस, Very nice. किती छान दिसते आज. They are very happy. मग खुश होतात मुलं. Their मुली. friends will not say it. त्यांचे मित्र मैत्रिणी कदाचित म्हणणार नाही. You know all that JJ you talk about. जे टॉपिक अँड फॅक्टर इज टू मच नाउडेज. त्यामुळे ते कदाचित बोलणार नाही. तुम्ही बोला ना. Encouragement will always fortify them. काय होतं, हे प्रोत्साहन त्यांना नेहमी Stirs असं them. बलवान ठेवतं, Builds them सुरक्षित up. ठेवतं, त्यांना वाढवतं. Embrace them at times. कधी कधी त्यांना मिठी मारा, काय हरकत आहे? My daughter is so tall, but I make her to sit on my lap. माझी मुलगी एवढी उंच आहे, एवढी मोठी झाली आज, पण माझ्या मांडीवर मी बसवतो I say you तिला. are still small for आणि me. म्हणतो माझ्यासाठी तू अजून लहान आहेस. I may look small, but I am not मी small. आता तुझ्या समोर लहान दिसत असेल, पण माझ्यासाठी तूच लहान आहेस. Praise God. अजूनही Don't लहान argue आहे. with them. Don't fight with them. मुलांशी भांडण करायचं नाही, वाद घालायचा नाही. Be a support. त्यांना आधार द्या, Strength. त्यांना ताकद द्या. Let the house atmosphere be full of encouragement. घरातलं वातावरण ना प्रोत्साहनाने भरलेलं ठेवा. Next point. पुढचा Second. मुद्दा, Atmosphere of encouragement. प्रोत्साहनाचं वातावरण. Each, see, the Bible says in Romans 15:2, रोमकरास 15:2 मध्ये बायबल म्हणतं, each of us should please our neighbor for their good to build them up. रोमकरास 15वा अध्याय आणि त्यातल्या दुसऱ्या वचनात लिहिलंय, आपणातील प्रत्येकाने बऱ्यासाठी अभिवृद्धी होण्याकरता शेजाऱ्याला संतोष द्यावा. You are called to encourage your neighbor. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याला प्रोत्साहन द्यायला बोलावलंय. You are called to encourage the weak, तुम्हाला अशक्त लोकांना प्रोत्साहन द्यायला बोलवलंय. the down and the miserable people. जे नाराज आहेत, घसरलेले आहेत, ज्यांच्या अवस्था वाईट आहेत, अशांना प्रोत्साहन द्यायला तुम्हाला बोलवलंय. Say, sometimes they may be sailing in your boat, sometimes they will be having their own boat. कारण कधी कधी कसं होईल की ते तुमच्या नावेत असतील, नाही तर कधी कधी त्यांच्या स्वतःच्या नावेत असतील.
encourage them. प्रोत्साहन देणं आपलं काम आहे, सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं. Say, are you going to encourage one another? एकमेकांना प्रोत्साहन देणार का? Are you going to हा? encourage one another? म्हणजे नेहमीच एकमेकांशी कुचकट So, बोलायची गरज are नाही you हो. going to stand up now? मग आता उभे राहाल? Say, are you going to stand up now? उभे राहणार आता? Just stand up उभे राहा, एक मिनिट उभे राहा सगळे. and we will see how you can encourage one another. बघू हा, आपण एकमेकांना कसं प्रोत्साहन देतोय. But whom to encourage, Pastor? नाही पास्टर, कोणाला प्रोत्साहन द्यायचं? Who is my neighbor? कोण माझा शेजारी? The one who is lying on the road. जो रस्त्यावर पडलाय तो He is your neighbor. तो तुझा शेजारी. Now you have to pick up anybody on the left or the right. आता डावीकडे उजवीकडे तू कोणालाही घे. Study if you want to. I'll give you बघ 1 minute. तोंड बघ पाहिजे तर शेजारी कोण आहे देख ले, कोई है कैसा है, आजू बाजू See, देख लो थोड़ा. I want you to encourage your neighbor. माझी इच्छा आहे तुमच्या शेजाऱ्याला प्रोत्साहन द्या. I will see how you encourage बघतो मी them. तुम्ही कसं Because the प्रोत्साहन देता. Spirit of God is in you. कारण देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. And when you learn to encourage one another, आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन द्यायला शिकाल ना, it shows God's love, त्यातनं देवाचं प्रेम दिसतं, it shows God's faith, देवाचा विश्वास दिसतो. it shows there is no envy, कळून येतं की इथे हेवा नाहीये, there is no jealousy here. इथे ईर्षा नाहीये. Say that you love your neighbor as you love yourself. तुझं तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःवर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम आहे. See, कळून येतं. it shows that you love God. देवावर तुझं प्रेम आहे कळून येतं. See, so look at your neighbor. बघा शेजारी डावीकडे उजवीकडे That person needs encouragement. त्या व्यक्तीला प्रोत्साहनाची गरज आहे. Say, I'm here to encourage you. तर म्हणा मी आहे Come on. तुमच्या पाठीशी तुम्हाला. Now, Pastor, don't I'm look always there. both sides, only one person. दोन्हीकडे नाही One बघायचं. side. एकीकडे बघायचं आणि बोलायचं. Come on. Now, say, I'm here to encourage you. मी तुम्हाला प्रोत्साहन द्यायला ऑलवेज. I'm here to encourage you, ऑलवेज Joshi. विथ यू पास्टर. ऑलवेज No, no, टिल but I am here to encourage आय एम you. देयर टू प्रोत्साहन यू बस. One minute, now there will be a fight now. आता Because now भांडण. each one will say, I am here to encourage you. The other person will say, no, I am here to तोही encourage म्हणेल you. ती म्हणेल भांडण इथेच होईल बघा, कारण तोही म्हणतो मी तुला प्रोत्साहन देणार आहे, तू पण म्हणते मी तुला प्रोत्साहन देणार No, आहे. one person. एकेकाने करा, ठीक So, आहे? either she will encourage you or you will encourage. एक तर तुम्ही तिला नाही तर तिनं तुम्हाला. So असं come on now, decide who is आता going to encourage ठरवा you. कोण कोणाला प्रोत्साहन देणार आहे. Okay, done, Now? finished? झालं? So okay, you will encourage me. हा येस ऑलवेज. Okay. Afterwards, I will encourage you. आय एम विथ यू ऑलवेज पास्टर. Come on now, you have to do it, huh? तुम्ही करा करा. Because the moment you will start encouraging one another, there will be an atmosphere of कारण encouragement ज्या here. क्षणाला तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन द्याल ना, वातावरण तसं निर्माण होईल And God's presence will flood this place. आणि देवाचा सहवास या जागेला भरेल. आय वॉन्ट टू एनकरेज वन मोर पर्सन. दीपू बी एनकरेज बेटा. Arey, wait now, we have to start now. But I have to be with you ना, so first only I did it. So, no. Are you ready? तयार आहात? Now, in this encouragement, या प्रोत्साहनात either you have to say words of encouragement from the Bible एक तर बायबल मधून प्रोत्साहनाचे शब्द बोला, or lay hands on their head नाहीतर मी ठेवला त्याचा हात डोक्यावर ठेवा and say, आणि म्हणा don't worry. काळजी करू नको. Let them not reveal. Otherwise, if they reveal their problems, it will be a big story. म्हणजे प्रगट होऊ देऊ नका, प्रॉब्लेम सांगायला नको. Don't say, मला सांग सगळं काय काय तुमचं चाललंय, तुमच्या जीवनात काय काय त्रास आहे. नको. नको. ते तू मोठं छेडेगा, story होणार, Facebook वर येणार. तू छेडेगा सितार ऐसी बजेगी की वो बंदी नहीं होएगी. You just have to say, see brother, I'm going through little hard times. हा I want बघा you to ब्रदर, pray for me. थोडा त्रास आहे, त्रासात जातोय, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. And then that person will pray. आणि मग तो माणूस प्रार्थना करेल. After praying, he should say, प्रार्थना झाल्यावर त्यांनी म्हणायचं don't worry. काळजी करू नका, God is with you. देव आहे. My God will bless you. माझा देव तुम्हाला My आशीर्वाद God देईल. will remove you माझा from this देव तुम्हाला and त्रासात then न pray in पाडेल. tongues. मग अन्य भाषेत प्रार्थना करा. Ready? तयार आहे? Start. Come चला. on. On your marks, get set, go. Come on, pray for me. Lord, Thank you, Lord. I thank you and I praise you. Lord, I thank you and I Yes, praise you. Lord. Yes, And I pray Father. that you bless him, Master. Yes, Father. Anoint him more and Yes.
declare something which is there in your heart. Lord, I thank you. I declare, Father, the impact of Pastor Peter's ministry should be left even after he is gone. Amen. Thank you, Jesus. Take over his life. Yes. Whatever remaining life. Yes. I proclaim it in the name of Jesus. Yes. Whatever you have spoken to him, by his shadow people will be healed. You have spoken Now to him. directly speak to me. What By you have your in your shadow, spirit. people will be healed. Yes. Thank you. God will complete Yes. every vision that is given. Amen. to Peter. Amen. Telling Amen. you. Yes. He will complete it. Amen. You are I a receive man it. chosen by God. I receive it. Your I receive it. story started with God. I receive it in Jesus' name. Your story will end with God. Amen. Amen. I receive it in Jesus' name. I receive it. I receive it. It will happen. I receive it. I It receive will it. happen. In Jesus' name, I It will receive it. I receive it. I receive it. I receive it. Thank you, Jesus. Did you make declaration? पुकारलात, Did you declare बोललात, that you पुकारलात shall rise की तुम्ही in वर the name येणार. of Jesus? येशूच्या You shall be नावात. blessed. तुम्ही आशीर्वादित होणार. Okay, now आता the other partner now, come on. दुसरा Means, पार्टनर. means now he has prayed for you, you pray for him आता and त्याचं झालं declare. ना, आता तुम्ही. Come, I will declare for you. Yes. Lord, thank you for Jayshree, Lord. Thank you for what she is. Thank you for what she has done for us. Thank you for a great life partner that you have given me. Thank you, Father God, for the blessedness she is, oh Father. We have such a joy. Thank you, Jesus. What did I do? You know the song. In Christ. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Did you pray for one another? एकमेकांसाठी प्रार्थना केली का? Yes. हालेलुया. Did you pray? प्रार्थना केली? Then something surely has happened already. मग नक्कीच काहीतरी झालेलं आहे. Because you love your neighbor. कारण की तुमचं तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम आहे. Say, you love your neighbor. तुमच्या शेजाऱ्यावर तुम्ही प्रेम केलंय. This is loving God. This is याला loving your म्हणतात- neighbor. याला म्हणतात देवावर प्रेम करणे, शेजाऱ्यावर प्रेम करणे. This is having faith in God. याला म्हणतात देवावर विश्वास ठेवणे. This is thinking best of your neighbor. याला म्हणतात आपल्या शेजाऱ्याचा चांगला विचार करणे. There is no envy in encouragement.
प्रोत्साहनामध्ये ना ईर्ष्या आणि हेवा नसतो. There is no grudge, there is no competitive spirit in encouragement. प्रोत्साहनामध्ये स्पर्धात्मक आत्मा नसतो, रुसवा फुगवा नसतो. Where there is no competitive spirit, God's spirit moves. आणि जिथे स्पर्धेचा आत्मा नसतो तिथे देवाचा आत्मा कार्य करतो. And this is what God wants. आणि देवाला हे हवंय That you pray for one another, you encourage one की another. तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांना प्रोत्साहन द्या. And see now how your neighbor will develop. आणि बघा आता तुमच्या शेजाऱ्याचं कसं विकसित And how होईल, you प्रगती will होईल. develop. आणि तुमची पण प्रगती And होईल. how you shall be blessed. आणि तुम्ही कसे आशीर्वादित And see व्हाल. how your neighbor will be blessed. आणि तुमचा शेजारी कसा आशीर्वादित You होईल. carry the spirit of God. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. The one who is in you is much greater than the one who is in the world. जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुझ्यात आहे तो फार महान आहे. Say, आमेन. you have prayed for your neighbor. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. You have declared blessings to your neighbor. आशीर्वाद तुमच्या शेजाऱ्यावर तुम्ही घोषित केलेले आहेत. And so your neighbor shall be तर blessed. तुमचा शेजारी आज आशीर्वादित होणारच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी बसून घ्या. You all know that song, Jenny? In Christ alone my hope is Oh, found. we will sing. He is my light, my strength, my song. Come. It's an old song, Deepu. Or we will sing next time. We will sing next time. Don't worry. पुढच्या वेळेला गाऊया. Let's Prepare all stand up, people. It's 1 o'clock. it. 1 वाजलाय ना, उभे राहा. I'm very confident because my wife prayed for me मला अगदी पूर्ण विश्वास आहे कारण माझ्या बायकोने माझ्यासाठी प्रार्थना केली and declared the word of God over my life. आणि देवाचं वचन माझ्या जीवनावर घोषित केलं. Somebody has declared the word of God on your life. कोणीतरी देवाचं वचन तुमच्या जीवनावर आज घोषित केलंय. Something good has to happen. काहीतरी चांगलं तर होणारच आहे. The Amen. icing of the cake is आणि केक वरचं आयसिंग किंवा क्रीम हे आहे that I am also going to pray for you. की मी पण तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. I am also going to encourage you with the word of God. मीही देवाच्या शब्दाने तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे. Say, Huh? the word of God encouraged you. देवाच्या शब्दाने तुम्हाला प्रोत्साहन दिलं. You encouraged one another. एकमेकांना तुम्ही प्रोत्साहन दिलं. Now, Ata? my prayer for you will be an encouragement. माझी प्रार्थनाही तुमच्यासाठी प्रोत्साहनाची होणार आहे. From all sides, you are getting a support. म्हणजे सगळ्या बाजूने तुम्हाला सपोर्ट मिळतोय. So, are you ready now? मग तयार आहात आता? Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, This is a great time. ही वेळ अगदी मोठी This महान आहे. atmosphere is flooded with the atmosphere of encouragement. आणि हे वातावरण प्रोत्साहनाच्या वातावरणाने भरलंय. There is a spirit of encouragement here. एक प्रोत्साहनाचा आत्मा इथे उतरलाय And we know आणि आम्हाला your ठाऊक आहे presence has come down तुझा here. सहवास या जागेमध्ये आलाय. Lord, I have elevated you. प्रभू मी तुला उंच केलंय I have declared what is right about आणि you. जे तुझ्याविषयीनं बरोबर आहे तेच मी बोललोय. I didn't speak anything negative about मी you. काही नकारात्मक तुझ्याविषयी बोललेलो But I नाही. spoke only positive मी about you. फक्त सकारात्मक तुझ्याविषयी बोललोय. I have not been like Job's 3 friends मी योबाच्या 3 मित्रांसारखा झालो नाही who did not give a correct picture of you. ज्यांनी देवाचं तुझं अचूक चित्र दिलं नाही, But I gave a correct picture of you. पण मी तुझं अचूक चित्र दिलंय. I am like Job. मी योबासारखा आहे. Because you said कारण तू म्हणालायस you 3 friends were not like Job. तुम्ही 3 मित्र योबासारखे नव्हता. You are not like Job. तुम्ही 3 मित्र काही कामाचे निघाला नाही, योबासारखे तुम्ही नाहीच आहे. Father, देव बाप्पा, I declared positive things about you. सकारात्मक गोष्टी मी तुझ्याविषयी आज या लोकांना घोषित केल्या. Now I'm going to pray for this आता congregation. या लोकसमुदायासाठी मी प्रार्थना करणार. Let it have a positive effect on their एक lives. सकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावर होऊ दे. Let blessings flow forth in their lives. आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये वाहू दे. I declare मी घोषित करतो prosperity to be your portion in the name of समृद्धी Jesus. तुमचा वाटा बनावा येशूच्या नावात. Every evil powers सर्व वाईट शक्ती that are against your जी upcoming, तुमच्या उत्कर्षाच्या विरुद्ध आहे, coming against your breakthrough, तुमच्या नवीन सुरुवातीच्या विरुद्ध I येत आहे, command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave the people in Jesus' name. या लोकांना सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. They should have their promotion in या Jesus' लोकांना name. बढती येशूच्या नावात मिळायलाच They पाहिजे. have to rise in their life in Jesus' ते name. लोक त्यांच्या जीवनात उत्कर्षाला आलेच पाहिजेत. Those who are thinking of marriage,
marriage, they should get their spouses in Jesus' name. जे मुलं मुली लग्नाचा विचार करतायत त्यांना योग्य जीवन साथीदार मिळालेच पाहिजे. God will support you. देव तुला आधार देईल. God will stand by you. देव तुझ्या बाजूने उभा राहील. Even as you walk through the valley of the shadow of death, मृत्यूच्या दरीतून तू चालत असताना my God's staff and rod is for you. माझ्या देवाची आकडी आणि काठी तुझ्या सोबत Your आहे. children's life will be made. तुझ्या मुलांचं जीवन बनेल. Their future will be made. तुमच्या मुलांचं भवितव्य बनेल. They will shine better than you. तुमची मुलं तुमच्याहून जास्त चमकतील. They will be your proud children. तुमची मुलं तुमच्यासाठी तुमचा अभिमान ठरतील. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. When you stand before your children, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसमोर उभे राहा, you shall not be embarrassed. तुम्हाला लाज वाटणार नाही म्हणायला की ही माझी मुलं आहेत. You shall not be ashamed of them. तुम्हाला तुमच्या मुलांची लाज वाटणार नाही, But you will be proud of their achievements. तर तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या मुलांचा. In the name of Jesus. येशूच्या नावात They will stand for ती you. मुलं तुमच्यासाठी उभी राहतील. They will be blessed. ती मुलं आशीर्वादित होतील. You also will be blessed. तुम्ही पण आशीर्वादित. What is not happening in your life जे तुमच्या जीवनात होत नाही shall start happening in the name of Jesus. येशूच्या नावात घडायला लागेल. Miracle doors shall be opened for you in चमत्काराचे Jesus' दार name. तुझ्यासाठी येशूच्या नावात उघडेल. Healing shall take place in आरोग्य your life in Jesus' name तुझ्या now. जीवनात आरोग्य घडून येईल आत्ता या वेळेला. Now. मग खरं बस. Place your hand on that area तुझा हात त्या आजारी भागावर and ठेव. let the healing power of Jesus flow into you. आणि येशूचं आरोग्याचं सामर्थ्य तुझ्यात वाहू दे. Every pain, वेदना, every sickness, आजार I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave. सोड या Leave लोकांना. their bodies in Jesus' सोड name. त्यांचं शरीर येशूच्या See, नावात. that pain is vanishing. बघा त्या वेदना चालल्या. That pain is त्या vanishing. वेदना चालल्या. That weakness is going. तो अशक्तपणा That चालला. sickness is तो आजार going. चालला. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये I declare freedom for my people in घोषित Jesus' करतो name. माझ्या लोकांसाठी आझादी. I declare freedom मी आझादी घोषित करतो माझ्या in the लोकांसाठी name of Jesus. येशूच्या नावात. Every shackle has to break in Jesus' name. सगळ्या साखळ्या येशूच्या नावात तुटायला पाहिजे. Every chain has to break in Jesus' name. सगळी बंधनं येशूच्या नावात तुटली पाहिजे. You shall trample upon snakes and scorpions. सापांना विंचवांना तुम्ही तुडवून चालाल. Nothing will happen to you. काहीही तुमच्या विरुद्ध होणार नाही. You will rise. तुम्ही उत्कर्षाला Your येणार. enemies will scatter. तुमचे शत्रू पांगणार. Those who are against your promotion जे तुमच्या बढतीच्या विरुद्ध आहेत will lag behind you in Jesus' ते name. तुमच्या मागे राहणार आहेत येशूच्या नावात. Every demotion will be changed into promotion. तुझी अधोगती प्रगतीत बदलणार आहे. Every weakness will be turned into strength. तुझा अशक्तपणा शक्तीत बदलणार Your आहे. family will stay together. तुझा परिवार एकत्र The राहणार आहे. devil cannot divide your home. शैतान तुझ्या घराला तोडू शकणार नाही. There shall be peace in your home. खराबा शांत तुझ्या घरात शांती There राहणार. shall be laughter in your तुझ्या home. घरात हास्य राहणार. My God is going to do it. माझा देव हे करणार. In the name of खराबा Jesus. शांत रोखो रोखो I बाबा. declare it on behalf of मी my God. घोषित करतो माझ्या देवाच्या वतीने तुम्हाशी मी बोलतो. He is a great God. देव महान आहे. When you walk through the waters, He shall be with तुम्ही you. पाण्यातनं चालाल तेव्हा तो तुमच्या सोबत राहील. When you are walking through the fire, He will be तुम्ही with you. आगीतनं चालाल तो तुमच्या सोबत He राहील will help you to आणि rise. तुम्हाला वर यायला मदत He will करेल. not leave तो you. तुम्हाला सोडणार नाही. He will not throw तो you. तुम्हाला फेकणार He will नाही. not discard तो you. तुम्हाला टाकणार नाही. He cherishes तर you तो तुमच्यात आनंद घेतो. because you are His तुम्ही child. त्याचं लेकरू आहात. In the name of Jesus, येशूच्या नावामध्ये I declare हे घोषित करतो blessings for my people माझ्या लोकांसाठी आशीर्वाद to be released आशीर्वाद मोकळे व्हावे in the name of येशूच्या Jesus. नावात. And the whole church said amen and amen. आणि संपूर्ण चर्च म्हणू दे आमेन आणि आमेन. God is well pleased with you. देव तुमच्यावर प्रसन्न झालाय. I gave positive report of my God. माझ्या देवाचा सकारात्मक रिपोर्ट मी तुम्हाला दिलाय. Now God has to take up those words I spoke and apply it to you. आता मी बोललेले शब्द देवाने घ्यायचे आणि तुमच्या जीवनात वापरायचे आहेत. Because God said, कारण देव बोललाय what you speak, I will apply it to the तुझे people. बोलशील ते मी लोकांच्या जीवनात वापरीन. What the leaders speak, that I will apply to the congregation. जे लीडर बोलेल ते मी लोकसमुदायाच्या जीवनात वापरीन. The leader said, लीडर बोलला we cannot conquer that land. आपण नाही बाबा विजय घेऊ शकत. And people became depressed. आणि मग लोक गेले नैराश्यात And people said, आणि म्हणाले it would have been better if we would have died in the मेलो wilderness. असतो रानात तर बरं झालं असतं. And God said, आणि देव बोलला now I will take the words of the leaders and the people लीडरचे आणि लोकांचे शब्द मी घेणार and आहे apply it to their आणि lives. वापरणार आहे त्यांच्या जीवनावर. And all of them died, आणि सगळे रानात मेले including the leaders. लीडर सकट. Only 2 leaders
दोन लीडर, survived. फक्त दोन Caleb, लीडर, Joshua. कालेब आणि योशवा. Because कारण God took their words of life. देवाने त्यांचे जीवनी शब्द घेतले. God took the words of positivity of God देवाने त्यांचे सकारात्मक देवाविषयीचे शब्द घेतले and applied to both of them. आणि दोघांच्या जीवनात वापरले And they lived for long. आणि ते दीर्घायुष्य पावले. Today, आज God has taken my words, देवाने माझे शब्द घेतलेले आहेत, positive words, सकारात्मक शब्द जे मी बोललो, and applied to you all. आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवनात देवाने ते शब्द आता Receive it in the name of Jesus. येशूंच्या नावात स्वीकारा. Amen and amen. आमेन, आमेन. Give an almighty clap to Jesus now. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Praise God. हालेलुया. Please be seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.